नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी एक जो 20वा हप्ता आहे तो कधी येणार आणि ज्या महिलांनी अजून केवायसी केली आहे त्या महिलांना पण जानेवारी नोव्हेंबर पासून जे हप्ते मिळाले नाहीत ते हप्ते मिळणार का? तर यामध्ये बघितलं असेल एक महत्त्वाची खुशखबर आहे की गुढीपाडव्याला ज्या महिलांना हप्ता येणार का? सर्व काही प्रश्न या महिलांच्या मनात आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर आपण एक अनुषंगानं बघितलं असेल, जी लाडकी बहीण योजना आहे एक महत्त्वाची योजना आहे. पण या योजनेचा हप्ता एकही कोणत्याही तारखेला येत नाही. कुठल्याही मागच्या महिन्याचा पुढं आणि पुढच्या महिन्याचा मागं या हप्त्यानं आपण बघितलं असेल, बऱ्याच काही महिलांचे हप्ते अजून आले नाहीत आणि ज्या महिलांचे हप्ते बंद झालेत ते बंदच झालेत, पुन्हा चालू केले नाहीत. तर यामध्ये बघितलं असेल आपण जून जुलैचा हप्ता आहे तो ज्या जून जुलैचा हप्ता महिलांना मिळाला नाही. सर्वात महत्त्वाचा प्रश्न जे लाडक्या बहिणींना विचारला जातोय की फेब्रुवारी आणि जानेवारीचा चा जो हप्ता आहे तो हप्ता एकत्र येऊ शकतो का? पण ज्या अनुषंगानं बघितलंय आपण असा कुठलाही हप्ता आहे जे योजना सुरू झाल्यापासून एकत्र हप्ता जर अजून आलाच नाही. पण एक हप्ता येऊ शकत नाही. त्यामध्ये जर जी-आर वेगवेगळे निघाले तरच तुम्हाला जे 3,000 रुपये आहेत ते 3,000 रुपये तुम्हाला तुमच्या खात्यावरती येऊ शकतात. आता बघितलंय आपण बऱ्याच काही महिलांचे अजून के-वाय-सी पूर्ण आहेत आणि काही महिला के-वाय-सी करण्यापासून राहिलेल्या आहेत. ज्या के-वाय-सी महिला पूर्ण केलेल्या आहेत त्या महिलांना आता या महिन्यापासून हप्ते येण्याची एक सुरुवात होणार आहे. तर एक महत्त्वाची बातमी, नोव्हेंबरपासून जी के-वाय-सीची प्रक्रिया आहे ती के-वाय-सीची प्रक्रिया आपण बघितली असेल. के-वाय-सी प्रक्रियापासून पण काही महिलांना हप्ता आला नाही. पण काही महिलांची के-वाय-सी चुकली. के-वाय-सी चुकल्यानंतर ज्या महिलांनी आता बघितलं असेल की ज्या महिलांना अजूनही नोव्हेंबर महिन्यापासून हप्ते आले नाहीत, मग आता जी के-वाय-सी दुरुस्ती करण्याचे एक ऑप्शन आलंय, त्या ऑप्शनमध्ये बऱ्याच काही महिलांनी के-वाय-सी केली आणि ज्या महिलांना वाटतंय की के-वाय-सी केल्यानंतर आता या महिन्याचे हप्ते यायला पाहिजे, तर त्या महिलांना पण या महिन्याचे हप्ते येतील. आता आपण बघितलं असेल पी-एम किसान असेल किंवा श्रावण बाळ असेल किंवा जे निराधार योजनेचे जे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांच्या आपण बघितलं असेल त्यांचाही हप्ता वितरित झालेला आहे. आता फक्त जी लाडकी बहीण योजना आहे त्या लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आता बाकी आहे. पण आपण बघितलंय लाडकी बहीण योजनेचा आता आज आहे शनिवार, रविवार या 2 दिवस सुट्टी आहे आणि या अनुषंगानं बँकेला पण सुट्टी आहे. तर आपण बघितलं तर आपल्याला सोमवार म्हणजे 16-17 या जर 2 दिवसात जी-आर आला तर गुढीपाडव्याला आपल्याला 100% हप्ता वितरित होऊ शकतो. तर एक महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.